आता याच्यावर तडका मी तेलामध्ये वाळले मिरची, जिरं टाकणार आणि तो तडका ताटात वाढताना वरून देणार आणि साईडने त्याचा कचुला बनवणार. अशा पद्धतीने तडका असते आमच्याकडे. तर सोबत पापड असते उडदाचे आणि त्याच्यासोबत कढी असते. मग आज माझ्याकडे ताक असल्यामुळे मी ताकाची कढी बनवली. त्याच्यासाठी मी कढईत तेलात मोहरी झाल्यानंतर कढीपत्ता, हिंग आणि हिरव्या आणि लसूणचा ठेचा असते, पण मी लसूण टाकलं नाही त्यावेळेस. हिरवी मिरची, सांबार एवढं टाकलं आणि बेसन टाकलं, थोडंसं टमाटर टाकलं आणि हिंग तर टाकलाच, हळद टाकली आणि त्याला मी छान शिजू दिलं. म्हणजे फिरवत त्याचं पूर्ण रस उतरण्यासाठी आणि बेसन पण शिजण्यासाठी. आणि मीठ वगैरे टाकल्यावर मी हे आपलं ताक टाकलं 2 ग्लास, कारण का पातळ कढी म्हटलं तर पातळ असते. आणि गाईज, ही कढी जेव्हा शिजवल्या जाते तेव्हा बॉईल नाही करायचं, त्याला फिरवत राहायचं आणि बेसन हे हळद टाकायची तर हे फिरवत राहायचं. त्याचा फेस जेव्हा दिसतो वरती कमी गॅसवर, तर तेव्हा बंद करायची गॅस. अशी ही आता मी हिंग टाकलेलं आहे. अशी ही कढी, खिचडी आणि वाळल्या मिरचीचा कचुला आणि सोबत तेल, वाळली मिरची वरून आम्ही सर्व करतो खिचडीवर. आणि कचुला त्याच्यातलाच हिरवी मिरची, मीठ टाकून साईडने देते. आणि जेव्हा तब्येती वगैरे छान नसल्या तेव्हा आम्ही आवर्जून खाते ही खिचडी. आणि असं घशाला खिसखिस वगैरे असली तेव्हा, असं हेल्दी नाही आहे पण आवड म्हणून पोट भरण्यासाठी इच्छा नाही होत ना मग असं मसाल्याची वगैरे खायला, तेव्हा आम्ही हे असं सिंपल आणि प्लेन आवडीनं खातो. तुम्ही करून पहा गाईज.